नमस्कार. आता विचार करा, फ्रीजमध्ये त्या उरलेल्या इडल्या पडल्या आहेत. त्यांचं काय करायचं? आज आपण पाहणार आहोत की कसं त्या साध्या इडल्यांना एक जबरदस्त, चटपटीत मेकओव्हर देता येतो. म्हणजे बघा, ही काही फक्त एक साधी रेसिपी नाहीये. हा तर एक प्रकारचा प्रयोग आहे. साध्या इडल्यांपासून थेट रेस्टॉरंट स्टाईल डिश बनवण्याचा. चला तर बघूया हा प्रवास. हा प्रश्न तर जवळजवळ सगळ्यांच्याच घरी पडतो नाही का? अरे, फ्रीजमध्ये त्या इडल्या ठेवल्यात, साध्या, थंडगार. आता त्यांचं करायचं तरी काय? कोणी खायला पण तयार नसतं. तर याचं उत्तर आहे एक असा भन्नाट इंडो चायनीज मेकओव्हर. हो, जो चवीला एकदम चटपटीत आणि खरंच खूप वेगळा आहे. ओके, चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी हे मंचुरियन म्हणजे नेमकं काय असतं ते थोडं समजून घेऊ. तर ही एक इंडो चायनीज पद्धत आहे, ज्यात लसूण, आलं आणि सोया सॉस वापरून एक मस्त आंबट, तिखट, चवदार ग्रेव्ही बनवली जाते. ठीक आहे, तर आता आपण कृतीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय आणि तो म्हणजे इडलीला तो मस्त कुरकुरीतपणा कसा आणायचा. आणि घाबरू नका, इडली कुरकुरीत करण्यासाठी आपल्याला काही फार वेगळं साहित्य नाही लागणार आहे. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज मिळतात. आता स्टेप्स बघूया. इडलीचे छोटे तुकडे करायचे, पिठं आणि मसाले एकत्र करून पाणी घालून एक मिश्रण बनवायचं. आणि हो, इडलीचे तुकडे त्यात नीट घोळवून घ्या. मग मस्त सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून काढायचे. लक्षात ठेवा, हा रंग खूप महत्वाचा आहे, कारण खरा क्रंच, तो कुरकुरीतपणा तेव्हाच येतो. आणि हो, या डिशमधला जो खरा कुरकुरीतपणा आहे ना, त्याचं सगळं सिक्रेट या मिश्रणातच आहे. हे जे आपण पीठ बनवतो ना, त्यामुळेच तो एकदम जबरदस्त क्रंच तयार होतो. चला, इडल्या तर कुरकुरीत झाल्या. आता आपण वळूया या डिशच्या खऱ्या आत्म्याकडे, म्हणजे तो चटपटी तोंडाला पाणी आणणारा मंचुरियन सॉस कसा बनवायचा ते पाहूया. आणि या सॉससाठी लागणारे घटक बघा. तेल, चिरलेला लसूण, कांदा, ढोबळी मिरची, वा, सोबत हिरवी मिरची, वेगवेगळे सॉसेस आणि व्हिनेगर. या सगळ्यांमुळेच तर ती आंबट, तिखट, मस्त चव येणार आहे. आणि हा सॉस बनवणं तर खूपच सोपं आहे. फक्त तेलात भाज्या परतायच्या, सगळे सॉस आणि व्हिनेगर टाकायचे आणि घट्ट होण्यासाठी थोडी कॉर्नफ्लॉवर स्लरी. बस, काही मिनिटांतच आपला रेस्टॉरंटसारखा सॉस तयार. ओके, तर आता तो क्षण आलाय ज्याची आपण वाट बघत होतो. तो अंतिम, चवदार मिलाप, जिथे आपल्या कुरकुरीत इडल्या आणि तो चविष्ट सॉस एकत्र येणार आहेत. आता इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. या कुरकुरीत इडल्या गरम सॉसमध्ये टाकायच्या आणि अगदी पटकन टॉस करायच्या. त्या व्यवस्थित कोट झाल्या पाहिजेत, पण त्याच वेळी त्यांचा कुरकुरीतपणा टिकला पाहिजे. ही स्टेप खूप वेगाने करायची आहे, लक्षात ठेवा. वा, आपली डिश जवळजवळ तयार आहे. आता फक्त राहिलाय तो फायनल टच, म्हणजे सर्व आणि गार्निश. आणि सजावटीसाठी काय वापरायचं? तर ताजी, बारीक चिरलेली कांद्याची पात. याने काय होतं, तर डिशला एक सुंदर रंग तर येतोच, पण एक छान ताजेपणा सुद्धा येतो. आणि परिणाम, हे बघा, ज्या साध्या उरलेल्या इडल्या होत्या त्यांपासून काय मस्त, आकर्षक आणि तोंडाला पाणी सुटणारं स्टार्टर तयार झालं आहे. खरंच एक शो स्टॉपर. तर आता एक विचार मनात येतो की स्वयंपाकघरात अशा कितीतरी साध्या गोष्टी पडून असतात. मग पुढच्या वेळी कोणत्या गोष्टीला असाच एक नवीन सर्जनशील मेकओव्हर देता येईल? जरा विचार करा.